मराठा आरक्षणासाठी राजेश नाना भोर हे 31 तारखेपासून आज त्यांचा 3रा दिवस उपोषणाचा अनुभव होता। आम्हाला जसं सकाळी कळलं की त्यांची तब्येत ढासळली, त्यानुसार मान्य तहसीलदार साहेब यांच्या सूचनेनुसार मी आज इथे जवळजवळ मला वाटतं 2-2.5 तास होऊन गेले असतील मला इथे। मी आल्याला त्यांना विनंती केली की आपली तब्येत सांभाळा, आपण सलाईन लावा, ही त्यांना मी माझी विनंती केली। तर त्यांनी तसं मला उत्तरही दिलं चांगल्या प्रकारे की मी संध्याकाळी बघतो काय करायचं। तर मी त्यांना परत विनंती केली की संध्याकाळी नको, की आपली तब्येत चांगली राहण्यासाठी तुम्ही लगेच थोडं एक तुम्हाला वाटत अर्धा तासाने पाऊण तासाने तसे त्यांनी हे केलेले। पण आता बघूया आता तुमचं नाव काय आणि हुद्दा काय? माझं नाव प्रसन्न केदारी, मी महसूल नायब तहसीलदार जुन्नर। नंतर मी बोलतो त्याच्याबद्दल काय होईल, मी बोललो ना की त्याच्यावरती त्याला लागू होईल, धर्मसंकटात सापडेल तो। साहेबांची विनंती आहे तुम्ही उपोषण होल्ड करावं, का साहेब बोलतायत? ठीक आहे, माझ्या माहितीप्रमाणे मी आल्यापासून त्याचं हे 4थं उपोषण आहे। तर त्याचं नेहमीच प्रशासनाला त्याचं सहकार्य असतं आणि आम्ही ज्या वेळेस त्याला बाबा विनंती केलेली त्यावेळेस त्याने आमच्या विनंतीचा मान राखून त्या ठिकाणी म्हणजे एकतर सलाईन लावण्याच्या बाबतीत असेल किंवा मग उपोषण सोडण्याच्या बाबतीत असेल तर त्यांनी 100% आम्हाला मान सन्मान दिलेला आहे। तर निश्चित मी या ठिकाणी आता डॉक्टरांशी चर्चा वगैरे करून त्याची तब्येतीची विचारपूस करून कसं बाबा त्याची तब्येतीचं खालावणार नाही आणि त्याला आणखी जास्तीचा त्रास होणार नाही ह्याबद्दल 100% डॉक्टरांशी चर्चा करून आम्ही त्याला या ठिकाणी विनवणी करण्याचा प्रयत्न करेल की बाबा त्यांनी तब्येतीला साजेसं किंवा जास्त काय त्रास होणार नाही या पद्धतीने त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं, अशा पद्धतीने निश्चित आम्ही त्याची चर्चा करून निर्णय घेऊ। जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज या ठिकाणी आपल्या एक मराठा समाजातील एक युवक जे आपण मागील लढ्यात देखील पाहिलं होतं की उत्स्फूर्तपणे राजेशभाऊ भोर या ठिकाणी मागील आंदोलनात देखील उपोषणा बसले होते। म्हणजे कुठलंही पद नाही, कुठलंही काय नाही, परंतु एक मराठा समाजाप्रती एक आपल्या समाज बांधवाप्रती एक तळमळ त्यांच्याकडे मनापासून आहे आणि ती उत्स्फूर्त आहे। निश्चितच त्यांनी जो हा लढा चालू केला आहे, संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा चालू केला त्यांचे खंदे सहकार्य आपण म्हणू शकतो। भले प्रत्येकजण मुंबईला जाऊ शकत नाही आहे, जाऊ शकतो, परंतु प्रत्येकजण जाऊन तिथं हे काही वेगळं करण्यापेक्षा इथं देखील आपण आपल्या समाज बांधवांसाठी न्याय मागू शकतो, समाजाला वेळ देऊ शकतो। या भावनेतून माननीय राजेशभाऊ यांनी एक उपोषण चालू केले। त्यांना निश्चितच आमचा संपूर्ण जुन्नर तालुक्यातून आम्ही या ठिकाणी बरेच सरपंच मंडळ आलेलो आहोत, आमच्या सर्व सरपंचांचा देखील पाठिंबा आहे। एक चांगला योग, एक चांगली चळवळ त्यांनी चालू केली, आमचा त्यात निश्चित पाठिंबा आहे आणि आमच्या सरकारला देखील विनंती आहे कुठल्याही समाजात आपण अंत पाहू नये, एक चांगल्या प्रकारचं कायद्याला टिकणारं आरक्षण आपण द्यावं। तसं आम्ही त्या दिवशी देखील सांगितले, मनोजदादा या ठिकाणी किल्ले शिवजन्मभूमीत येऊन गेले आहेत आणि शिवजन्माची माती जो माणूस कपाळाला लावतो त्याचा विजय निश्चितच मानला जातो। आम्हाला अपेक्षा आहे, आता माहीत नाही, आता पाहिलं नाही 15 मिनिटात कोर्टाचा काय विषय चालू आहे, परंतु निश्चितच मराठा समाजाला इतर सर्व समाज भावनेप्रती न्याय भेटून आम्हाला देखील चांगल्या प्रकारचा न्याय भेटेल अशी आम्हाला या ठिकाणी भावना आहे। राजेभाऊची अपेक्षा अशी आहे की तालुक्यातील सगळ्या मराठी बांधवांनी इतर सगळ्यांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी। निश्चितच चांगली भावना आहे आणि त्यांनी जे आवाहन केलं आहे त्याला सर्व समाज बांधव प्रतिसाद देतील। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अरे कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अरे कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्वजण पाठिंबा देण्यासाठी माझ्या समवेत संतोष जाधव आहेत, दामखिलाचे माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष जुन्नर तालुका। या ठिकाणी निमदरी गावचे सरपंच आहेत महेंद्रभाऊ दोंडकर, बस्ती गावचे सरपंच सन्माननीय प्रकाश गिदे। आम्ही सर्व संपन्न आमच्या युवातून या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे।